आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. दादा, आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा झालाय, काय सांगा? 26व्या वर्धापन दिनाच्या प्रथमतः सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो. आमच्या प्रत्येकाकरता हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आज आदरणीय अजितदादा पण 2:30 वाजता बालेवाडीला मार्गदर्शन करतील. आमच्याकडे 12 तारखेला स्वतः दादांचा दौरा असल्यामुळे आमच्या जिल्ह्यातले काही प्रतिनिधी पुण्याला आहेत. पण आम्ही स्थानिक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करता येऊ शकतो त्या ठिकाणी ग्रामीणचा वर्धापन दिन साजरा केला आहे. त्यामुळे आमच्या भावना प्रचंड आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपूर्ण ताकदीनं कशा निवडून आणता येतील, कशा पद्धतीने पुढे जाता येईल त्याकरता विचारमंथन करणारा हा आजचा आमच्यासाठी दिवस आहे. दादा, एक तुमचं मोठं स्वप्न होतं अजित पवार तुमच्या घरी यावं. तुमचं एक घर पूर्ण झालंय आणि अजित पवारांच्या हस्ते गृहप्रवेश होणार आहे, काय सांगा? दादांचा दिलेला शब्द हा किती प्रमाण असतो याचं परत एकदा उदाहरण मला महाराष्ट्रासमोर मांडता येईल. मी दादाला विनंती केली होती की अजितदादांच्या पुण्याईनच आज माझ्यासारखा एक सर्वसामान्य शेतकरी एक घर बांधू शकला आणि त्याच्यामुळं दादांनी माझ्या घरी पदस्पर्श करावा, दादा आणि सुनेत्रा वहिनींनी. पण मध्यंतरी त्या अधिवेशनाच्या काळामध्ये त्यांना वेळ मिळाला नव्हता. पण या निमित्तानं ते दिलेला शब्द पाळतायत. मला असं वाटते माझ्याकरता हा सर्वोच्च क्षण आहे. माझ्यासारख्या गरीब माणसाला यापेक्षा दुसरा मोठा क्षण असू शकत नाही. त्यामुळं आम्ही आनंदी आहोत आणि जास्तीत जास्त कार्यक्रम कसा सुंदर करता येईल त्याकरता एक परिवार म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहोत. दादा, तुम्ही 2 दिवसापूर्वी ट्विट केलं होतं, दोन्ही राष्ट्रवादी आषाढीच्या मुहूर्तावर एकत्र येतील, त्यावर तुम्ही ठाम आहे का? मी असं विधान जे केलं ते तेवढंच कट करून दाखवलं. माझी पत्रकार भावांना विनंती आहे की मी त्याच्यानंतर हेही बोललो की याबाबतचा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार हा पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना आहे, वरिष्ठ नेत्यांना आहे. तेच त्याबाबत ठरवतील. अजितदादा पवार जे काही निर्णय घेतील तो निर्णय शिरसावंदे मानून आम्ही त्या निर्णयाचं समर्थन करू. याचा भूमिकेवर मी ठाम आहे. याचा अर्थ पुढच्या 27व्या वर्धापन दिनाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसणार का? मी त्याबाबत काही सांगू शकत नाही. पण मी परत एकदा सांगतो, आमची भूमिका तीच राहील जी उपमुख्यमंत्री अजितदादांची भूमिका राहील. ते म्हणतील ते धोरण आणि ते बांधतील ते तोरण. दादा, एक शेवटचा प्रश्न विचारतोय. राणे आणि प्रकाश महाजन यांच्यामध्ये मोठा शाब्दिक वाद सुरू आहे. हा शाब्दिक वाद आता एकमेकांना आव्हान देणारी भाषेवर पोहोचलाय. नेमका त्यासोबतच प्रकाश महाजन एक आरोप केलाय की माझं जर बरं वाईट झालं त्याला राणे जबाबदार राहतील. त्या सर्व बाबींकडे कसं पाहतात? असा आहे, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणी कोणावर ट्विट केलं, कोण काय बोललं. मला असं वाटते की ते दोघंही सक्षम आहेत त्याला एकामेकाला उत्तर द्यायला. हे होते आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.